घरात भरभराट येण्यासाठी दररोज करा ही 10 कामे। अगर अमीर बनना है तो रोज करा हे 10 गुप्त उपाय। राधे राधे मित्रांनो, तुम्ही अनेकदा म्हणता आम्ही खूप मेहनत करतो पण फळ मिळत नाही। घरात पैसा येतो पण टिकत नाही। यश जणू आपल्या दारावरून परत जाते। हे फक्त मेहनतीच्या कमतरतेमुळे होत नाही, तर काही अशा नकारात्मक गोष्टी आणि ऊर्जांमुळेही होते ज्या आपल्या भाग्याला अडवतात। ज्योतिष आणि वास्तुशास्त्रानुसार जर तुम्ही रोज फक्त 10 छोटे छोटे उपाय सुरू केले तर ना दुर्भाग्य तुमचा पाठलाग करेल आणि ना धनाची देवी लक्ष्मी तुमच्यापासून दूर राहील। तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही। फक्त रोजच्या काही चुकीच्या सवयी सोडून काही शुभ कर्मे अंगीकारावी लागतील। आज मी तुम्हाला असे 10 चमत्कारिक काम सांगणार आहे जे रोज केल्याने तुमच्या घरात लक्ष्मीचा वास होईल आणि जीवनात भरभराट, सुख, शांती आणि समृद्धी कायम राहील। चला तर मग सुरू करूया ते 10 दिव्य काम जे तुम्हाला श्रीमंती, प्रगती आणि आनंदाकडे घेऊन जातील। क्रमांक 1, प्रत्येक शुभ कार्यात आणि मांगलिक प्रसंगी ज्याला पवित्र स्थान आहे ती वस्तू म्हणजे कापूर। आपल्या शास्त्रांमध्ये सांगितले आहे की जिथे कापूर जळतो तिथे नकारात्मकता नष्ट होते, वास्तुदोष दूर होतात आणि देवतांची कृपा आपोआप आकर्षित होते। कापूर हा फक्त सुगंधी पदार्थ नाही, तर तो ईश्वराशी जोडणारा एक माध्यम आहे। तो घराच्या प्रत्येक कोपऱ्यात सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो। म्हणून आठवड्यातून किमान एकदा तरी कापूर जरूर जाळा। कापूर जाळताना मनात श्रद्धा आणि भक्तिभाव ठेवा आणि पहा कसे तुमच्या जीवनातील अंधार हळूहळू प्रकाशात बदलू लागेल। प्रकृतीचा नियम सोपा आहे पण अत्यंत गहन आहे। तुम्ही या सृष्टीला जितके देता ती तुम्हाला त्याचे दुप्पट परत देते। जर तुम्ही धन किंवा अन्न घट्ट पकडून ठेवाल तर ते हातातून निसटेल, पण जर तुम्ही दान केले तर ते 100 पट होऊन तुमच्याकडे परत येईल। दान फक्त पैशाचे नसते, तर प्रेमाचे, सेवेचे आणि वेळेचेही असते। पण त्यातही अन्नदान आणि धनदान सर्वश्रेष्ठ मानले जाते, कारण ते गरजूंना जीवन देते। क्रमांक 2, संध्याकाळी पूजा करताना मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि त्यात 2 लवंगा टाका। हा दिवा तुम्ही रोज मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूंना किंवा एका बाजूला लावू शकता। असे केल्याने देवी देवतांसोबत पितरांचे आशीर्वाद मिळतात आणि घरात भरभराट होते। घरात जेव्हा भाकरी किंवा पोळी बनवाल तेव्हा तवा गरम झाल्यावर त्यावर थोडे दूध शिंपडा। असे केल्याने दोष दूर होतात असे मानले जाते। तसेच पहिली पोळी गाईला खाऊ घाला। त्या पोळीसोबत थोडासा गूळ किंवा साखरही ठेवू शकता। रोज पक्ष्यांना दाणा घालणे अतिशय शुभ मानले जाते। असे केल्याने कुंडलीतील दोष कमी होतात, तसेच जीवनात प्रगती, सुख आणि समृद्धी वाढते। क्रमांक 3, ज्योतिषशास्त्रानुसार सूर्यास्ताच्या वेळी किंवा त्यानंतर झाडू लावू नये। असे केल्याने माता लक्ष्मी घरातून निघून जाते आणि दरिद्रता मागे लागते असे मानले जाते। ब्रह्ममुहूर्त किंवा संध्याकाळच्या वेळीही झाडू लावू नये। झाडू अशा ठिकाणी ठेवावी की पाहुण्यांच्या नजरेस पडू नये। झाडू कधीही पलंगाखाली ठेवू नये। घर नेहमी स्वच्छ, सुंदर आणि व्यवस्थित ठेवा। घराचे 4ही कोपरे स्वच्छ असावे। ईशान, ईशान्य, उत्तर आणि वायव्य कोन नेहमी मोकळे आणि स्वच्छ ठेवा। बाथरूम ओले ठेवणे आर्थिक स्थितीसाठी चांगले मानले जात नाही। क्रमांक 4, जेवणाची ताटली नेहमी चटई, पाट किंवा टेबलावर आदराने ठेवा। ताट कधीही एका हाताने धरू नये। जेवण झाल्यानंतर ताटात हात धुवू नये। ताटात अन्न उरू देऊ नये। जेवणानंतर ताट कधीही स्वयंपाकघराच्या स्टँडखाली, पलंगाखाली किंवा टेबलाखाली ठेवू नये। जेवण करण्यापूर्वी देवतांचे स्मरण करावे। जेवत असताना वाद,
राग किंवा जास्त बोलणे टाळावे. जेवण नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेकडे तोंड करून करावे. क्रमांक 5. घरात पूजाघर नसेल तर ज्योतिषी किंवा वास्तुशास्त्रज्ञांचा सल्ला घेऊनच पूजाघर तयार करावे. काही वेळा कुंडलीनुसार पूजाघराची चुकीची दिशा अडचणी निर्माण करू शकते. कोणत्याही देवी देवतांची एकापेक्षा जास्त मूर्ती किंवा चित्र ठेवू नये. पूजाघराबाहेर इतर ठिकाणी देवतांची चित्रे लावू नयेत. 2 देवतांची चित्रे एकमेकांसमोर लावू नयेत. देवी देवतांची चित्रे नैऋत्य कोनात लावू नयेत, अन्यथा कोर्ट कचेरीच्या अडचणी येण्याची शक्यता असते असे मानले जाते. तिजोरीत हळदीच्या काही गाठी पिवळ्या कापडात बांधून ठेवा. त्यासोबत काही कवड्या, चांदी किंवा तांब्याची नाणी ठेवा. पिवळे केलेले थोडे तांदूळही तिजोरीत ठेवू शकता. तिजोरीत सुगंध राहावा म्हणून अत्तराची छोटी बाटली, चंदन, अगरबत्ती किंवा उदबत्तीचे पाकिट ठेवू शकता. देवी देवतांना अर्पण केलेली फुले किंवा हार वाळल्यानंतर घरात ठेवणे अशुभ मानले जाते. क्रमांक 6. माता लक्ष्मी आणि कुबेर यांची कृपा लाभली तर जीवनात धनाची कमतरता राहत नाही आणि संकटांचे भयही कमी होते. ही कृपा कशी मिळवायची? एक सोपा पण प्रभावी उपाय म्हणजे आपल्या तिजोरीत किंवा पाकिटात 3 नाणी ठेवणे. ही नाणी साधी नसून भाग्य उघडण्याचे प्रतीक मानली जातात. इच्छिल्यास ही 3 नाणी लाल रिबनमध्ये बांधून घरातील मंदिरात टांगू शकता. असे केल्याने दरिद्रता, अडथळे आणि आर्थिक संकट हळूहळू दूर होतात असे मानले जाते. आता पुढे आणखी एक वास्तूशी संबंधित उपाय जो थेट धन, सुख आणि आरोग्यावर परिणाम करतो. घरात चांदीची माशाची मूर्ती अवश्य ठेवा. चांदीची मासोळी शुभत्व, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानली जाते. वास्तुशास्त्रानुसार ज्या ठिकाणी चांदीची मासोळी ठेवली जाते तेथे शांतीचा वास असतो आणि घरात कलह किंवा आजारांना स्थान राहत नाही असे मानले जाते. या उपायामुळे धन, आरोग्य आणि कौटुंबिक सुख या तिन्ही गोष्टींमध्ये संतुलन आणि वाढ होते. जेव्हा या तिन्ही गोष्टी जीवनात संतुलित होतात तेव्हा ईश्वर कृपाही लाभते. क्रमांक 7. घरातील वस्तू वास्तूनुसार मांडून दररोज घर स्वच्छ ठेवा. नित्य पूजा करा. घराच्या बाहेर स्वस्तिक काढा, त्यावर कुंकू आणि हळद लावा व दीप लावून आरती करा. दररोज सकाळ संध्याकाळ कापूर जाळून घरातील वातावरण सुगंधित ठेवा. जे लोक दररोज उंबरठ्याची पूजा करतात आणि उंबरठ्याजवळ तुपाचे दिवे लावतात त्यांच्या घरी माता लक्ष्मी निवास करते असे मानले जाते. क्रमांक 8. पिंपळाच्या वृक्षात देवतांचा वास असतो अशी श्रद्धा आहे. पिंपळाला फक्त शनिवारी स्पर्श करावा. शनिवारी पिंपळाच्या झाडाला काळे तीळ, कच्चे दूध, गंगाजल, मध आणि गूळ स्टील किंवा चांदीच्या भांड्यातून अर्पण करा. त्याच ठिकाणी मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. हा उपाय प्रत्येक शनिवारी केल्यास दुर्भाग्य दूर होऊ लागते असे मानले जाते. पिंपळाच्या मुळाशी तेलाचा दिवा लावून घरी परतताना मागे वळून पाहू नका. यामुळे धनलाभ होतो आणि अडलेली कामे पूर्ण होतात अशी समजूत आहे. काही गोष्टी टाळणेही आवश्यक मानले गेले आहे. उगाच वाद घालणे, असत्य बोलणे, राग धरणे, शिवीगाळ करणे, अनैतिक वर्तन करणे, नियमांचे पालन करणे इत्यादींमुळे घरातील बरकत कमी होते. ज्या ठिकाणी मद्यपान, स्त्रियांचा अपमान, तामसिक अन्न आणि अनैतिक कृत्यांना महत्त्व दिले जाते तेथे लक्ष्मीचा वास राहत नाही असे मानले जाते. क्रमांक 10. घरातील स्त्रीचा सन्मान करा. दक्षिण दिशेकडे पाय करून झोपू नका. फाटलेले कपडे वापरू नका. पर्स किंवा पैसे मागील खिशात ठेवू नका. कोणतेही व्यसन करू नका. सत्य खोटे बोलणे टाळा. दात स्वच्छ ठेवा. बाहेर थुंकणे, शिंकणे किंवा खोकताना अस्वच्छता पसरवणे टाळा.
घरात कचरा साचू देऊ नका. नखे आणि केस अतिशय वाढू देऊ नका. इच्छा असल्यास भिंतीवर माशांच्या जोडप्याचे चित्र लावू शकता. घराच्या ईशान्य कोपऱ्यात अष्टदल कमळ काढून मंगल कलश स्थापन केल्यास धनवैभव वाढते असे मानले जाते. यासाठी कलशात पाणी भरून त्यात तांब्याचे नाणे टाका. त्यावर आंब्याची किंवा अशोकाची पाने ठेवा आणि वर नारळ ठेवा. हा उपाय अत्यंत उपयुक्त मानला जातो. हे 10 साधे पण प्रभावी उपाय जर श्रद्धा आणि नियमपूर्वक आचरणात आणले तर केवळ धन येणार नाही तर ते टिकूनही राहील. घरात बरकत, नात्यात गोडवा आणि मनात समाधान निर्माण होईल. लक्षात ठेवा, ईश्वर त्यांची मदत करतो जे स्वतःची आणि इतरांची मदत करण्याचा प्रयत्न करतात. प्रत्येक सकाळी उगवणारा सूर्य नवी संधी घेऊन येतो. हे 10 उपाय त्या संधींना सुवर्ण भविष्य देऊ शकतात. आजपासून संकल्प करा की हे उपाय आपल्या जीवनाचा भाग बनवू आणि घरपरिवारात सुख, शांती आणि समृद्धीचा दीप लावू. जर ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर आपल्या कुटुंबीय आणि मित्रांसोबत जरूर शेअर करा, जेणेकरून माता लक्ष्मी यांचे आशीर्वाद प्रत्येक घरापर्यंत पोहोचतील.